कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। नगर अर्बन बँकेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारत अफरातफर केली आहे। त्यांच्या गैरकारभारामुळे नगर अर्बन बँक बंद पडली आहे। खोटी वसुली दाखवल्यामुळे NPA वाढला। ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने पैसे ठेवले, मात्र चिल्लर घोटाळा, बनावट सोने तारण घोटाळा, सस्पेन्स अकाउंट घोटाळा, बोगस कर्ज वाटप अशा घोटाळ्यांमुळे बँक अडचणीत आली। ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळत नाहीयेत, त्यामुळे या लुटारूंवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करत ठेवीदारांनी माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरासमोर निदर्शनं केली आहेत। यावेळी आसूड उगारून जोरदार घोषणाबाजीही केली गेली। नगर अर्बन बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या घरावर आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर आसूड मोर्चा काढला। नगर अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट शेड्यूल बँकेमध्ये ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झालेला आहे व त्या आर्थिक घोटाळ्या संदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही फॉलोअप घेतलेला आहे, तक्रारी केलेल्या आहेत, हायकोर्टापर्यंत गेलेलो आहे आणि माननीय नामदार हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। खऱ्या अर्थाने जे गोरगरीब मध्यमवर्गीय आणि ज्या लोकांनी आपल्या चरितार्थासाठी ठेवी ठेवलेल्या आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे अडकलेले आहेत, हे पूर्वीचे चेअरमन आणि संचालक मंडळ आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी मिळून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं, गैर आणि बेकायदेशीर कर्ज वाटप केल्यामुळे बँकेची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे बँकेची परिस्थिती वाईट झाल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचं लायसन्स रद्द केलेले। बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ जे आश्वासनं देत आहेत की आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही आता देऊ, ठेवीदारांना देऊ, आमचं लायसन्स रिझर्व्ह बँकेने न ऐकता, आमचं म्हणणं न ऐकता रद्द केलं, हे चुकीचं आहे। रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी बँकेला नोटिसा पाठवलेल्या होत्या आणि त्या नोटिसामध्ये कल्पना दिलेली होती की आपण याची वसुली तात्काळ करा, कशी करणार, ॲक्शन प्लॅन आम्हाला द्या। बँकेकडून ते दिलं गेलं नाही। कदाचित बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याचं समजलेलं नाही कशा पद्धतीने हा ॲक्शन प्लॅन द्यायला पाहिजे, वसुली कशी केली पाहिजे, प्रॉपर्ट्या सीज केल्या पाहिजेत आणि ज्या मॉर्गेज दिलेल्या प्रॉपर्ट्याची व्हॅल्युएशन अत्यंत कमी अशा व्हॅल्युएशनच्या प्रॉपर्ट्या यांनी घेतलेल्या आहेत आणि बेसुमार कर्ज वाटप केलेलं आहे। हे करण्यामागे एकच हेतू होता की त्या व्यक्तीकडून, त्या कर्जदाराकडून पैसे खायचे। आता पैसे खातात कसे, जगामध्ये कशा पद्धतीने करप्शन होतं आपल्याला सगळ्याला समजतंय। आमचं एवढंच म्हणणं आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये कालही आम्ही भेटलो, यापूर्वी मोर्चा काढून भेटलो आणि आजही आमचं एवढंच म्हणणं आहे, जे गुन्हेगार आहेत फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट आल्यावर माननीय पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे, फॉरेन्सिक ऑडिटचे खैरे साहेब यांनी सांगितलेलं आहे, कमलाकर जाधव साहेबांनी सांगितले, आमची मागणी एक तात्काळ कारवाई करा, MPAD ॲक्ट लावा आणि जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्याकडं फंड्स असे वेगवेगळ्या मार्गाने गेलेले आहेत, त्या सगळ्यांना उचला, चौकशी कठोर करा, ताबडतोब खुलासे होतील आणि ठेवीदारांचे पैसे मिळतील, खातेदारांचे पैसे मिळतील। एक तर 113 वर्षाची बँक, तिचं लायसन्स रद्द झालेले आहे, ही अत्यंत दुःखद घटना आहे। तुम्हाला, आम्हाला सगळ्याला ती दुःखद घटना आहे। त्यामुळे याबाबत कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे। आम्ही सर्व ठिकाणी त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे। मी तर आदरणीय प्रधानमंत्री आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा लिहिलेलं आहे की आपली म्हण आहे, ना खाऊंगा ना खाणे देऊंगा, याचं लेखी पत्र व्यवहार सैनी केलेला आहे। मग तुमच्या राज्यात तुमच्याच पक्षाच्या लोकांनी या पद्धतीने भ्रष्टाचार करून ही बँक संपवलेली आहे, मग कधी कारवाई करणार? नगर अर्बन बँक जी महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य बँक होती, 113 वर्षापूर्वी स्थापन झाली वैभवशाली बँक,
त्या बँकेत काही संचालक, काही कर्जदार व वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत करून बँकेची लुटमार केली, म्हणून आज बँकेच्या ठेवीदारांना ठेवी मिळत नाहीत. 6/12/2021 पासून ठेवीदारांना ठेवी मिळणं बंद झालंय. त्यानिमित्ताने आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला लेखी अर्ज दिले, संचालकांना विनंती केली, बँकेसमोर उपोषण केले. मागं 18/10/2023ला एक मोर्चा काढला होता पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी. त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला आव्हान दिलं होतं की सर्व घोटाळ्याचं आम्ही फॉरेन्सिक ऑडिट केलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट येतो 10 ते 12 दिवसात आम्ही कारवाई करून ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देऊ. परंतु गेल्या 1.5 महिन्यापासून ते काही आम्हाला त्यातलं पॉझिटिव्ह सकारात्मक मिळालं नाही. त्यामुळं आज आम्ही पुन्हा बँकेपासून मोर्चा काढला आणि याच्यामध्ये ठेवीदारांनी स्वतःला आत्मक्लेश करून आसूड मारून घेतले, स्वतःला अक्षरशः बँकेसमोर केलं. त्यानंतर जे ज्यांच्या काळामध्ये बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ते बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी व आता त्यांच्या सूचना तिथं व्हाईस चेअरमन आहेत, त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही तीच मागणी केली की आमच्या ठेवीदारांचे पैसे तुम्ही परत द्या. आज ठेवीदारांचा उदरनिर्वाह बंद झाला 2 वर्षापासून. कोणाचे मुलींचे लग्न थांबलेत, कोणाचा औषधोपचार थांबलाय. याच्यामध्ये ठेवीदारांना आता आत्महत्या करण्याशिवाय कुठलीही पर्याय राहिलेला नाही, नाहीतर ठेवीदार हातात कायदा घेतील. यापैकी दोन्ही काहीतरी होईल. त्यामुळे तुम्ही आता लवकरात कारवाई करावी. त्याप्रमाणे आता ॲडिशनल SP साहेब जे प्रशांतजी खैरे आहेत त्यांनी आश्वासन दिलं. त्यांनी आमच्या समोर त्या फॉरेन्सिक ऑडिटरला फोन लावला, स्पीकर फोनवरती आम्हाला ऐकवलं की तो फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये कोणी काय केलं, बँकेमध्ये घोटाळे केले त्याचं सगळं स्पष्टीकरण करून प्रिसाईज करून तो रिपोर्ट उद्या ते त्याप्रमाणे पुढील कारवाई करतील. त्यासोबत आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा म्हणून एक ठेवीदारांच्या संरक्षणासाठी खूप छान कायदा आहे. आज सगळ्या संस्थांसाठी मी सांगतो की तुम्हाला तुमची जी ठेव ठेवली आहे ती ठराविक मुदतीत परत द्यायचं वचन त्या बँकेने तुम्हाला किंवा त्या संस्थेने दिलेलं असतं. ते जर तुम्हाला ठराविक मुदत तुमची ठेव परत मिळाली नाही तर मी पोलिसांकडे अर्ज करून महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी करू शकता. त्यामध्ये संचालकाला अटक व संचालकाची मालमत्ता जप्त करून ती विक्री करून ठेवीदारांना पैसे द्यायची परत आहे. तर तो सुद्धा कायदा का लागू करत नाही आपल्या केसमध्ये? कारण अनेकांनी इथं अर्ज दिलेले आहेत. तर त्यांनी त्या बाबतीत सुद्धा आम्हाला सकारात्मक हे दिलं आश्वासन की आम्ही 2 दिवसामध्ये MPID कायदा त्या दाखल करू आणि बँकेकडनं जेवढे ठेवीदार आहेत त्यांची लिस्ट घेऊ, जेवढे संचालक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची यादी घेऊ आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करून ठेवीदारांना लवकरात लवकर पैसा कसा मिळेल याची आम्ही निश्चित काळजी घेऊ. अनेक ठेवीदारांनी त्यांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. मी प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो, एक बाईने सांगितलं की मला कॅन्सर झालाय, माझे पती वारलेत, माझी लहान मुलगी आहे आणि माझे जे काही 35 लाख रुपये होते मी अर्बन बँकेत ठेवले होते, त्यात जे व्याज यायचं त्यात माझ्या मुलीचा खर्च आणि माझा कॅन्सरच्या उपचाराचा खर्च होत होता, ते आज बंद पडले. म्हणजे ह्या धनदांडग्या लोकांनी पैसे लुटलेत आणि आज गोरगरीब लोकांना स्वतःचे पैसे स्वतःचे उपचार करून घेता येत नाही. दुर्दैवी परिस्थिती आम्ही सर्व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलंय व 2 दिवसाचा अवधी मागितलाय आमच्याकडनं. 2 दिवसामध्ये ते कारवाई करतो असे म्हटलेले. त्या 2 दिवस आम्ही वाट पाहू. नाही 2 दिवसानंतर आम्ही 5-6 जण जे प्रमुख आहोत बँक बचाव समिती आणि ठेवीदारांचे त्यांच्या वतीने त्यांना परत भेटू आणि काय पुढे घटना घडल्या त्याप्रमाणे करू. यावेळी उद्योजक राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, नाना देशमुख, अच्युतराव पिंगळे, महेश जेवरे, गंगाधर पावसारे, सुमन जाधव, उषा कोतकर, सूर्यकांत सोनू यांच्यासह शेकडो ठेवीदारांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.